रामा ॲग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची. नमस्कार शेतकरी मित्रांनो, रामा ॲग्रोटेकमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. मी अर्जुन पाटील. पुन्हा एकदा या कांद्याच्या व्हिडिओमध्ये पार्ट दुसऱ्यामध्ये आम्ही तुमचं सहर्ष स्वागत करतो. रामा ॲग्रोटेकच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलला पण मी तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज आम्ही आहोत कचरेवाडी, तालुका मंगळवेढा. मला वाटतं कांद्याच्या या पहिल्या भागामध्ये तुम्ही या शेतकऱ्यांना बघितलं असेल, पण आज आम्ही आहोत हार्वेस्टिंगच्या पिरियडमध्ये. आज कांद्याला कसा प्रकारे रिझल्ट आला आणि कांदा कसा साईज घेतली हे आम्ही आज यांच्या तोंडून आपण परत येत आपण ऐकूया. तर नमस्कार, मी नेताजी शिंदे, कचरेवाडी. हां, काय तुम्हाला कसं आता हार्वेस्टिंगच्या वेळी तुम्हाला काय म्हणजे काय साईज झाली कांद्याची आणि कसा अनुभव आला साईज तुमचा? वगैरे एक नंबर आहे सध्या. ओके. म्हणजे आपण जे रामा ॲग्रो जे बायोसृष्टी हे साईजसाठी सोडलं होतं आणि सुरुवातीला कांदा स्पेशल सोडलेला, त्याच्यामुळे साईज वगैरे एकदम चांगली आले. ओके. आणि तुम्हाला काय म्हणजे साईजमध्ये काय इतर प्लॉटपेक्षा किंवा इतर कांद्यापेक्षा तुम्हाला कसा साईजमध्ये बदल काय वाटतं तुम्हाला? एकदम चांगल्या प्रतीचा म्हणजे रिझल्ट मला आलेला आहे. दरवर्षीपेक्षा मला ह्या वर्षी रामा ॲग्रोचं जे आपण बायोसृष्टी आणि कांदा स्पेशल जे वापरलं आणि वाढीसाठी नॅनोशक्ती स्टीम ग्रो त्याचा पण वापर मी स्प्रे मधून घेतलेला आहे. त्याचा चांगला मला रिझल्ट मिळाला. म्हणजे पातीचा तुम्हाला एकदम बेस्ट असा सुरुवातीला रिझल्ट भेटला. पातीचा जो पंजा त्याला रिझल्ट तुम्हाला कसा भेटला? एकदम म्हणजे ज्यावेळेस पातीची म्हणजे पात वाढत असताना आपण जे स्टीम ग्रो जे घेतलं त्या स्टीम ग्रो आणि रामा गोल्ड घेतलं होतं, त्याचा मला चांगला रिझल्ट मिळाला. म्हणजे पात जेवढी चांगली तेवढं खाली कांदा मोठा पोचतो. ओके. मग त्याच्यामुळं पात चांगली होती, त्याच्यामुळं कांदा पण आता आपण बघतोय साईज एकदम चांगली आहे. ओके. कांद्याला चमक कशी आहे? चमक आहे आणि कांद्याची पत्ती, कांद्याची टिकवण क्षमता ह्याच्यानुसार मला चांगली वाटते सध्या. म्हणजे तुम्ही जैविक वापरल्यामुळं, रामा ॲग्रोटेकचे उत्पादन वापरल्यामुळे तुम्हाला असं वाटतं का बाबा कांदा हा जर तुम्ही चाळीत जर ठेवला तर जास्त दिवस टिकू शकतो, 100% टिकू शकतो. म्हणजे कांदा हार्वेस्टिंग चालू आहे. आपण या पांढरे शुभ्र आहे, कांद्याची मुळी पांढरे शुभ्र आहे एकदम. म्हणजे हे आहे आता कांदा हार्वेस्टिंग चालूच आहे सध्या. मग 1 किलो मध्ये किती कांदे बसतात बघा की? 1 किलो मध्ये जास्तीत जास्त 3 ते 4 कांदे. 4 पण नाही, 3च. 1 किलो मध्ये 3च कांदे बसू शकतात. एवढं कांद्याची साईज आहे. 1 किलो कांदा आहे. कसा आहे कांदा काका? कांदा कसा आहे? 1 नंबर कांदा आहे. तर शेतकरी मित्रांनो, ही कमाल आहे फक्त आपल्या रामा ॲग्रोटेकच्या कांदा स्पेशल आणि बायोसृष्टीची कमाल आहे. तर काय वाटतं तुम्हाला, इतर शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे का नाही वापरलं पाहिजे? एकदम कसं आहे, इतर शेतकऱ्यांनी पण रासायनिक कमी करून हे जैविक वापरून याचा अनुभव घ्यायला पाहिजे आणि घ्यावा अशी माझी म्हणजे इच्छा आहे. शेतकऱ्यांना एक आव्हान आहे बाबा, जैविक वापरून सुद्धा 1 नंबर कांदा येऊ शकतो. रासायनिकपेक्षा जास्त चांगल्या प्रतीचा कांदा येऊ शकतो. ओके. म्हणजे 100% तुम्हाला जैविकवरती विश्वास आहे आणि रामा ॲग्रोटेकच्या उत्पादनावरती 100% तुम्हाला विश्वास आहे. आणि रामा ॲग्रोटेकची उत्पादने तुम्ही वापरून पण तुम्ही समाधानी 100% समाधानी आहे. तर दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. परत आपण भेटू पुढच्या वर्षी नेक्स्ट कांद्याच्या लागवडीला आपण 100% नक्की भेटू. ठीक आहे. धन्यवाद.